विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो LLB 3 इयर कॅप ऍडमिशन प्रोसेस 2026 मध्ये आता कॅप फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही देखील तुमचा कॅपचा फॉर्म भरला असेल, तो फॉर्म कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. तुम्ही जर तो फॉर्म भरला नसेल तर त्याची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये देतोय. तो पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. आणि जर कॅप रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत का नाही, किंवा एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालंय का, त्याला ऑब्जेक्शन लागलेलं आहे का, हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. कारण फॉर्म जर तुमचा व्हेरीफाय झाला नसेल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले नसतील, तर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होता येणार नाहीये आणि कॉलेज ऑप्शन तुम्हाला भरता येणार नाहीये. मग आता हा फॉर्म व्हेरीफाय झालाय का नाही, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत का नाही, तुमचा फॉर्म व्यवस्थित लॉक झालेला आहे का नाही, हे कसं चेक करायचं याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये देतोय. तो एकदा पाहून घ्या. आणि जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले असतील तर आता मग पुढे काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच्यानंतर मग अल्फाबेटिक मेरिट लिस्ट असते, फायनल मेरिट लिस्ट असते, त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होतात. मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं आणि मग तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायला लागतं. तर मग हे केव्हा सुरू होणार याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. मित्रांनो, हे LLB 3 इयर साठी अल्फाबेटिक मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॉलेज ऑप्शन केव्हा सुरू होणार हे सांगण्या अगोदर पाठीमागच्या 2 वर्षाच्या तारखा मी तुम्हाला दाखवतोय. त्या आधारे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. मित्रांनो, तुम्ही जर हे पाहत असाल तर हे 2024-25 च टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. तर याच्यामध्ये काय झालं होतं पहा. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरुवात केव्हा झाली होती तर 7व्या महिन्यामध्ये 11 तारखेपासून, म्हणजे 2026 चा विचार केला तर 1 महिना बरोबर लेट ही प्रोसेस सुरू झालेली होती. तर 11/7/2024 ते 24/7/2024 असा रजिस्ट्रेशनचं डेट होती. त्यानंतर इथं अल्फाबेटिक मेरिट लिस्ट 28/7/2024 ला पब्लिश करण्यात येणार होती. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट 5/8/2024 आणि अलोकेशन राऊंड म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज अलॉट झालं हे 12 ऑगस्ट 2024 ला डिक्लेअर करण्यात आलं. आणि इथं 13/8/2024 ते 16/8/2024 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी जाऊन ऍडमिशन घ्यायचं होतं. तर हे झालं 2024 च एक्झॅक्टली 1 महिना लेट ही प्रोसेस सुरू झालेली होती. 2025-26 मध्ये काय झालं थोडस पहा. तर 30/6/2025 पासून रजिस्ट्रेशन सुरू झालं. म्हणजेच यावेळेस काय झालंय, 11/6/2025 म्हणजे यावेळेस 20 दिवस अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर 30/6/2025 पासून ते 21/7/2025 असं हे रजिस्ट्रेशन सुरू होतं. म्हणजे जवळपास 21 ते 22 दिवस हे रजिस्ट्रेशन सुरू होतं. यावेळेचा तुम्ही विचार केलात तर 11/6/2025 ते 30/6/2025 ही सध्याची कॅबची रजिस्ट्रेशनची शेवट डेट आहे. मग याच्यामध्ये एक्सटेन्शन मिळेल का, तर पाठीमागच्या वेळेस जर तुम्ही पाहिला तर फर्स्ट एक्सटेन्शन जे होतं, कारण फॉर्म भरण्यासाठी तेव्हा 30/6/2025 ते 10/7/2025 असं सुरुवातीला फक्त 10-11 दिवसाचा ड्युरेशन दिला होता. तो फर्स्ट एक्सटेन्शन मध्ये वाढून 11/7/2025 ते 18/7/2025 या वेळेमध्ये एक्सटेंड केला. आणि परत 18/7 पासून ते 21/7 जे सेकंड एक्सटेन्शन, त्यानंतर मग सेकंड एक्सटेन्शन मध्ये 21/7/2025 पर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म फिल करता येईल अशी एक नोटिफिकेशन काढलेली होती. तर या ठिकाणी सुरुवातीला फक्त 10 दिवसाचा ड्युरेशन दिला होता आणि त्यानंतर दोनदा एक्सटेन्शन मिळालेलं होतं. आणि इथे जर तुम्ही पाहिला तर 21/7/2025 पर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार होतं. त्यामुळे झालं काय की बऱ्याचशा विद्यापीठाचा रिझल्ट देखील तोपर्यंत डिक्लेअर झालेला होता आणि विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन मध्ये काहीही अडचण आलेली नव्हती. पण आता जर तुम्ही पाहत असाल तर यावेळेस 11/6 हे 2026-27 म्हणजे चालूचं शेड्यूल आहे. 11/6/2026 ला जरी हे कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं असेल आणि 30/6/2026 ही याची लास्ट डेट असेल, तरी या वेळेत सर्वच विद्यापीठांचे फायनल इयरचे रिझल्ट डिक्लेअर होतील असं नाहीये.
त्यामुळे याच्यामध्ये आणखीन एक 10 दिवस माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागच्या सिटीसीलच्या अनुभवावरून 2 वेळेस किंवा 1 वेळेस 5 दिवसाचं 4 दिवसाचं एक्सटेन्शन मिळू शकतं आणि 10 जुलै 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, मी शक्यता म्हणतोय, कन्फर्म सांगत नाही. जेव्हा हे ऑफिशियली डिक्लेअर होईल तेव्हा मी तुम्हाला आपल्या चॅनलवरून अपडेट देईन, की फक्त मी शक्यता वर्तवलेली आहे. पण तुम्ही काय करायचंय, सध्या सीईटी सेलनी जी लास्ट डेट दिलेली आहे त्यानुसारच आपण हे फॉलो करायचे आहे. एक्सटेन्शन होईल नाही होईल ते भविष्याचा प्रश्न आहे. पण माझ्या मते हे 10 जुलैपर्यंत एक्सटेन्शन व्हायला पाहिजे. मग 10 जुलैपर्यंत जर ते एक्सटेन्शन झालं तर मग 12 ते 20 जुलै 2025 या दरम्यान आपल्याला अल्फाबेटिक मेरिट लिस्ट पब्लिश होऊ शकते आणि त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट थोडे थोडे 4 दिवसाच्या ड्युरेशननी पब्लिश होत असते. मग साधारणपणे जुलैच्या एंड मध्येच आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याचे चान्सेस भेटू शकतात आणि जुलै लास्ट वीक किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, 10 जुलै नंतर ही मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे आणि याचं हे असं डिटेल शेड्यूल जे आहे ते संपूर्ण एकूण याच्यामध्ये 3 कॅप राउंड आणि चौथी जी आहे ते इन्स्टिट्यूट लेवल राउंड असते. हे सर्व डिटेल शेड्यूल काहीच दिवसामध्ये आपल्याला भेटणार आहे आणि हे शेड्यूल आल्यानंतर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. डिटेल तारखा तुम्हाला आपल्या चॅनलवरून भेटत राहतील. मित्रांनो, तुम्ही आणखीन चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.